नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आपण एक चपातीपासून आपण कसं काय नूडल्स बनवणार ते बघूया। खूप टेस्टी आणि हेल्दी आहे। याच्यासाठी काय काय साहित्य पाहिजे ते बघूया। 2 अंडी घेतली आहे मी, 2 कांदा कापून ठेवला आहे, 1 टोमॅटो कट केला आहे, थोडा कढीपत्ता मिरची घेतलेली आहे। आता ऑइल गरम केलं आहे। ऑइलमध्ये मी आता कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता टाकून फ्राय करणार आहे। चांगलं हे तुम्ही परतून घ्या। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाका, कारण मीठ टाकल्यानंतर तो गोडवा निघून जातो। जो जरासा गोडवा असतो याच्यामध्ये कांद्यामध्ये, तो कांदाच गोडवा निघण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यामुळे थोडंसं कांदा पण लवकर शिजतो तो आणि लवकर शिजेल तो, म्हणून आपण कांदा टाकून फ्राय करताय। आता कांदा टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं। नंतर हळद आणि मीठ टाका याच्यामध्ये, परत तुम्ही परतून घ्या। हळद मीठ टाकून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 2 अंडी टाकणार आहे। अंडी फोडून टाका आणि अंडीचं जरा वेळ त्या अंड्यांना शिजू द्या। त्याच्यात शिजलं की जरा ते ऑमलेटसारखं होतील। त्याच्यामध्ये आपण कट केलेले चपात्या टाका। चपात्या मी ना रोल करून असं कैचीने बारीक बारीक कट केलेल्या आहे, जसं का नूडल्स शेपमध्ये टाकलेलं आहे। तुम्ही असं शेप देऊन तुम्ही जेव्हा मुलांना असं हे बनवून देणार तर खूप हेल्दी रेसिपी आहे। तुम्ही हे बनवून दिलं तर खूप त्यांना आवडेल। पण असं घरगुती तुम्ही जेवण द्या, नूडल्स द्याल तर नूडल्स 3 दिवस लागतात पोटामध्ये पचायला, ज्याच्यामुळे मुलांना आतड्यांचा कॅन्सर होऊ शकतो आणि खूप काही हेल्थ इश्यूज होऊ शकतात। म्हणून तुम्ही ना अशा रेसिपीज नका देऊ, झटपट 2 मिनिटात बनणाऱ्या रेसिपीज किंवा त्या आपल्या नूडल्स ह्या सगळ्या गोष्टी देणं मुलांना बंद करा। त्यापेक्षा अशा रेसिपीज द्या का जे मुलांसाठी खूप चांगल्या आहेत। मुलांना समजत नाही, मुलांच्या आपण जीवाशी नाही खेळायचं आहे। त्यांना असंच जर हेल्दी बनवून दिलं, थोडा 10 मिनिटात, ज्या 2 मिनिटात होणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण 10 मिनिटात करू, पण टेस्टी आणि हेल्दी करूया। तुम्ही अशा रेसिपीज नक्की करा। बघा, मला पण सपोर्ट करा। माझ्या पायाची लिगामेंट तुटल्यामुळे मी 4 वर्ष बेडवरती होती, चालू शकत नव्हती। पण मला मी स्वयंपाक जे करते ते खूप आवडतं सर्वांना आणि मी भरपूर प्रकारचे स्वयंपाक करू शकते, कारण मी सगळं स्वयंपाक शिकलेली आहे पारंपरिक पद्धतीने। मी साऊथ इंडियन आहे, पण मी विदर्भमध्ये राहिलेली आहे। तर विदर्भाच्या सगळ्या रेसिपीज, महाराष्ट्रीयन रेसिपीज, मालवणी, गोवा सगळीकडच्या रेसिपीज मी खूप चांगलं बनते। साऊथ इंडियन तर मी कितीतरी 101 प्रकारच्या चटण्या तुम्हाला देऊ शकते, जे पण पारंपरिक आणि ओरिजिनल आहे। तुम्हाला अशा रेसिपीज बघण्यासाठी माझा चॅनल सबस्क्राईब करा। मी 4 वर्ष बेडवर होती, पण आता उठते, मी थोडे चालायला लागली आणि मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे आणि मला तुमच्या सपोर्टची गरज आहे आणि तुम्ही नक्की मला सपोर्ट कराल हे मला विश्वास आहे। असे व्हिडिओज बघायला माझा चॅनल सबस्क्राईब करा।